चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव सात्विक आहार होय. ज्याला दुसऱ्या कशाची जरूर नाही ते अन्न सात्विक समजावे. उदाहरणार्थ दूध, भात. 5 जणांपासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच आणि एकापासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय. आपण आपल्या स्वार्थाकरता आणि बडेजावाकरता लोकांचे मन दुखावतो ही हिंसाच समजावी. स्वतःच्या विकारांवर ज्याचा ताबा चालतो तो श्रेष्ठ होय. दोष सांगणे आणि बोलणे हे हीनपणाचे लक्षण आहे. ज्या विद्येने स्वतःचे हित कळत नाही ती विद्या नसून अविद्याच होय. प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे होय. दुसऱ्याचे मन दुखावणे म्हणजे भगवंताचे मन दुखावणे होय. मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी आहे, तर राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी आहे. श्री गोंदवलेकर महाराज.